इथे निमिष दिसतोय तुम्हाला अभ्यास करताना, पण तो खूप रागारागात बसलेला होता अभ्यासाला. आणि तो अभ्यासाला बसलाय म्हटल्यावर मग मी लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक काही जास्त करायचं नव्हतं, दुपारची खिचडी होती. आणि मी एका साईडला अंडा बुर्जी बनवून घेतली होती आणि म्हटलं चला चपात्या पण बनवून घेते, कारण मग त्याचा अभ्यास झाला की त्याला लगेच भूक लागेल. त्याच्यामुळे मग मी पटकन चपात्या वगैरे करायला घेतल्या. आणि निमिष रागवून बसला होता, कारण त्याला जायचं होतं मम्मीकडे माझ्या. कारण छोटं बाळ आलेलं आहे पुण्यावरून, त्याच्यामुळे त्याचं रोजचं चाललेलं आहे. आता आता कालच आम्ही आलो, नाही तर लगेच आज त्याला जायचं होतं की मला आजीकडे सोड, आजीकडे सोडायला लाव पप्पाला. तर मी यांना काही कन्व्हिन्स केलंच नव्हतं की त्याला सोडा म्हणून मम्मीकडे. कारण शाळा पण आहे, ट्युशन पण आहे, तो सगळं पुढवून तिथे जायचं म्हणत होता. त्याच्यामुळे अक्षय पण खूप चिडले होते त्याच्यावर. तर तोच राग तो आता माझ्यावर काढतोय. तो राग भरून बसले, ओरडले त्याचे वडील, पण तो राग भरलाय माझ्यावर. त्यामुळे तो काही माझ्याशी बोलतच नाही आहे. मग मी पण थोडीशी रोसूनच बसले. मग मी माझा स्वयंपाक करून घेते. आणि इकडे चपात्या मला काही जास्त नाही करायच्या आहे. मी 6 चपात्या, 2-2 चपात्या, संध्याकाळी काही जास्त चपात्या लागत नाही. त्यामुळे मी फक्त 2-2 चपात्या करून घेतलेल्या आहे अंडा बरोबर. आणि मग चपात्या झाल्या की मग मी सगळं आवरून घेते. आणि खिचडी कुकरमध्येच केलेली होती, त्याच्यामुळे गरम तव्यावरच मी कुकर ठेवून घेतला आणि चपात्या व्यवस्थित डब्यात भरून घेतलेल्या आहे, व्यवस्थित थंड झाल्या वाफ निघून गेल्यावर. आणि मग आता मी सगळं किचन वगैरे साफ करून घेते. तसं किचन ओटा तर स्वच्छच असतो, फक्त ते आताच पोळ्या वगैरे काही केलेले आहे, तर थोडंसं पीठ वगैरे सांडलेलं राहतं. ते सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि किचन झाडून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मला तहान पण लागलेली होती, तर मी म्हटले आता चपात्या झाल्यावरच मी पाणी वगैरे पिते. मग 1 ग्लास पाणी पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मला उद्याची तयारी करायची होती. निमितचा टिफिनसाठी गवारची भाजी बनवणार होते, तर त्यामुळे गवारची भाजी मी निवडायला बसले असताना निमितचा इकडे एका साईडला अभ्यास चालूच होता. तो माझ्याशी ना बोलताच होता, पण मी माझं काम करत होते, मी पण काही बोलत नव्हते. आणि असं अक्षय संध्याकाळी काहीतरी सटरफटर आणतात खायला, तर मग आता हे शेंगदाणे होते, तिखट शेंगदाणे. तर ते मी खाता खाता एक साईडला खाणं पण चालू होतं, एक साईडला भाजी निवडणं पण चालू होते. असा होता माझा आजचा दिवस. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.